दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या सामान्य काळातील 16वा रविवार. प्रस्तावना. उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्यासाठी आज आपण एक कुटुंब म्हणून एकत्र जमलो आहोत. प्रभूला आपणा सर्वांची काळजी आहे, शिवाय तो आपल्या लोकांचा आक्रोश ऐकत आहे. खास करून आपल्या तरुण वर्गाला वाटते की ते मेंढपाळ नसलेल्या, हरवलेल्या, अगर बहकलेल्या मेंढरासारखे आहेत. आपणापैकी प्रत्येकजण एकमेकांची किती काळजी घेणारे व आस्था बाळगणारे आहेत. आपण खरोखरच आपल्या कृतीद्वारे आपला उत्तम मेंढपाळ ख्रिस्त याला प्रकट करत असतो का? आता आपण स्वतःच्या जीवनावर मननचिंतन करून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कृपा मिळावी म्हणून या पवित्र मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, प्रभू माझ्या जीवाला आधार आहे. मी तुला आनंदाने यज्ञबली अर्पण करीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपल्या सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, प्रस्ताविकात ऐकल्याप्रमाणे परमेश्वराचं नाव खरोखरच गोड आहे आणि परमेश्वराचं नाव, त्या परमेश्वराचा शब्द म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. आज मी त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल शुभवर्तमानामध्ये ऐकणार आहोत. तो आमचा खरा आणि उत्तम मेंढपाळ आहे. या पवित्र मिसामध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण सर्व पॅरिसमधील, आपल्या संपूर्ण पॅरिसमधील कुटुंबांसाठी प्रार्थना करूया. त्या सर्व कुटुंबांना प्रभू परमेश्वरासमोर आणूया आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करून परमेश्वराने त्यांच्या कुटुंबामध्ये आरोग्य द्यावं, शांती द्यावी, सुख द्यावं आणि या विशेषतः या पडत्या काळामध्ये कुणाला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी परमेश्वराने विशेष आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र रसांच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया आणि देवाकडे त्याबद्दल क्षमा मागूया. करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून मी तुम्हाला पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना आणि तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आप दया करो
आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांवर दया कर, तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा, आशा आणि प्रीती भावनेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. जे मेंढपाळ माझ्या पूर्णातल्या कल्पाचा नाश करतात आणि त्यांना विकतात, ते हाय हाय करतील. माझ्या लोकांना जाणणाऱ्या मेंढपाळाविषयी इस्रायल देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमच्या समाजात घेईल, असे परमेश्वर म्हणतो. ज्या ज्या देशात आपला कळप
हाकून लावला त्या त्या देशातून मी त्याचा अवशेष जमा करेन आणि त्यांना त्यांच्या मेटवाड्यात परत आणेन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृत्ती पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाही, काबरणार नाहीत, कमी होणार नाहीत. पहा, परमेश्वर म्हणतो, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करतील, तो शुद्धतेने वागेल, देशात धर्मन्याय करेल. असे दिवस येत आहेत, त्याच्या काली यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय बसेल आणि परमेश्वर आमची धार्मिक असतील हे नाव त्याला देतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनी या गेलं, अहो बहकुनी या गेलं. दुसरे वाचन पौलाचे इफिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघांना एक केले आहे. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघांना एक केले आहे आणि मधली आड भिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र. यासाठी स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्यांनी शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण क्रूसावर वैभव जीवे मारावी. त्याच्याद्वारे दोघांच्या देवाशी समेट करावा आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली, कारण त्यांच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो.
प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्याने त्याला सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवावयास देखील सवड होईल. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो बऱ्याच गोष्टींविषयी त्यांना शिक्षण देऊ लागला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. काही वर्षांपूर्वी एक 11वी-12वीचा मुलगा मला भेटण्यासाठी आला आणि तो म्हटला, फादर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग त्याला म्हटल्यानंतर की बोल, तो सांगू लागला त्याच्या घरातली कहाणी की फादर मला माझ्या वडिलांचा खूप राग येतो. आता ते वयस्कर झालेले आहे. म्हटलं आता वयस्कर झाल्यानंतर काय प्रॉब्लेम असणार आहे. तेव्हा तो म्हटलं नाही, लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहोत. माझ्या लहानपणी आमच्या वडिलांनी घरामध्ये दारू पिऊन भरपूर धिंगाणा केलेला आहे. प्रत्येक वेळेस दारू पिल्यानंतर आईला मारत असत आणि आम्ही सर्व भावंड एका कोपऱ्यामध्ये घाबरून बसत असत. आणि कधी कधी आमच्यावर धावून आला तर आई त्यांना आडवे जायचे आणि सर्व दणके आईला बसायचे. आणि मला हे सर्व पाहून त्यावेळेस वडिलांचा खूप राग यायचा. तो राग माझ्या मनातला अजूनही गेलेला नाही. एक जुनं पिक्चर, मराठी चित्रपट, चंद्रकांत गोखलेंचा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर होता तो. परंतु एका प्रसंगाने मला माझ्या मनामध्ये घर केलं. घरामध्ये खायला काहीच नाहीये. मुलं वणवण हिंडत आहेत, याच्या घरी जा त्याच्या घरी जा, माधुकरी माग, भीक माग. आईने कुठून तरी थोडेसे तांदूळ आणले होते. संध्याकाळी सर्व मुलं उपाशीच झोपले आणि वडिलांचं काम पात्र चंद्रकांत गोखलेंनी केलेलं आहे आणि त्यांना दुसऱ्या सकाळीच कुठल्या तरी एका वेगळ्या गावी जायचं होतं आणि त्यासाठी ते पहाटेच उठले. आईला उठवलं 3-4च्या सुमारास. त्यावेळेस सर्व मुलं झोपलेली होती आणि घाईघाईत त्यांनी बायकोला सांगितलं की माझ्यासाठी जेवण करतायत. आई म्हटली थोडेसेच तांदूळ आहेत, पोरांनी काही खाल्लं नाही, पोरं तशीच उपाशी झोपलेली आहेत, त्यांना थोडंसं ठेवलं असतं तर. नाही नाही, मला जायचं आहे दुसऱ्या गावाला. आणि अशा प्रकारे त्यांनी आईला दटावत ते जेवण तयार करायला लावलं आणि ते खाऊन बाहेर निघाले. हा दुसरा प्रसंग आहे. अनेक वेळा आम्ही धर्मगुरू धर्मभगिनी देखील लोकांबरोबर कसं वागतो याचं आम्ही परीक्षण करायला हवं. प्रिय बंधू भगिनींनो, या तिन्ही प्रसंगांमध्ये
जे घराचे कर्ते धर्ते आहेत ते आपल्या कुटुंबाबरोबर कसा व्यवहार करतात, कशा प्रकारे वागतात. आज यिर्मयाच्या पुस्तकातून या घेतलेल्या वाचनामध्ये यिर्मया त्याच्या राजा लोकांना सांगत आहे. त्या समाजामध्ये जे जे प्रमुख आहेत, म्हणजे अगदी कुटुंबापासून ते राजापर्यंत जे जे कोणी प्रमुख आहेत, हा आजचा धडा सर्व त्यांच्यासाठी आहे. फक्त धर्मगुरू धर्मभगिनींसाठी नव्हे, तर हा आईवडिलांसाठी आहे. मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी मी जर इन्चार्ज असेल, अधिकारी असेल, तर हा धडा आज माझ्यासाठी आहे. मी फक्त हिंदू असेल, मला या धड्याशी काही घेणं नाहीये, तसंही नाहीये. परमेश्वर आज हा धडा सर्वांना देत आहे यिर्मयाच्या मुखाद्वारे, त्याच्या लिखाणाद्वारे. काय सांगत आहे? जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करतात आणि त्यांना विखरतात, ते हाय हाय करतात. माझ्या लोकांना चारणाऱ्या मेंढपाळांविषयी इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखुरला आहे. त्यांना हाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. प्रिय बंधू भगिनींनो, हा संदेश फक्त धर्मगुरूंना नाहीये किंवा धर्मभगिनींना नाहीये किंवा पालकांना नाहीये. हा धर्मभगिनी, धर्मबंधू, धर्मगुरू, पाळक, आई वडील, कामावर असलेले अधिकारी, मोठा भाऊ, या सर्वांसाठी आजचा संदेश आहे. आणि या संदेशामागे परमेश्वर त्यांना काय सांगत आहे की मी माझ्या कळपाला एकत्र करेन. आमच्या घरामध्ये अशी कुठली परिस्थिती आहे का की ज्या ठिकाणी, ज्या घरामध्ये वितुष्ट आहे पती पत्नीमध्ये, ज्या कामावर अधिकारी आणि कामगार यांच्यामध्ये तेढ आहे, वाकडा आहे, एकमेकांची चेहरे बघू शकत नाही, एकमेकांचं ऐकू शकत नाही. आमच्या घरामध्ये असे धाकटे भाऊ आणि थोरले बंधू आहेत का की ज्यांच्यामध्ये एकमेकांचं टिपण बसत नाही, एकमेकांच्या डोळ्यात डोळा घालून ते बोलू शकत नाही. आणि अशा लोकांसाठी देखील हा आजचा संदेश आहे. याच्या विरोधात आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दाखवून देत आहे की खरा मेंढपाळ कसा असायला हवा. म्हणजे खरा धर्मगुरू, खरी धर्मभगिनी, खरे वडील, खरी आई, खरा थोरला भाऊ, खरा कामावरचा अधिकारी, जे जे कुणी असतील ते कसे असायला हवे. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि त्यातल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुटुंबातील काही जणांना मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे वागवलेलं आहे का? किंवा मी घरामध्ये दारू पिऊन धिंगाणा घातलेला आहे का की ज्यामुळं माझ्या घराला कोणी वाली नाहीये, माझ्या घराला कोणी मेंढपाळच नाहीये, असं चित्र आहे का माझ्यासमोर? मी स्वतः त्यामध्ये आहे का? माझ्या कामाच्या ठिकाणी मी कामगारांना अशा प्रकारे नीच वागणूक देत आहे की ज्यामुळं त्या कामगारांचा वाली कुणीच नाहीये, असं आहे का माझ्या ठिकाणी? असं एखादं पॅरिस आहे का की ज्या ठिकाणी पॅरिस प्रमुख किंवा धर्मगुरू तिथं लोकांच्या अध्यात्माची काळजी घेणार, लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना सुख शांती लाभण्यासाठी प्रयत्न करणार असे आहे. मग अशा पॅरिसेसमध्ये असं कुणी आहे का की ज्या ठिकाणी लोकांची दानादान झालेली आहे पॅरिस प्रमुखांच्या किंवा इतर धर्मगुरूंच्या वागणुकीमुळे? असं आहे का? मी एका दवाखान्यामध्ये जर एखादी सिस्टर असेल, प्रमुख सिस्टर असेल, तर माझ्या वागण्यामुळे इतर सिस्टर्स आणि नर्सेस आणि कामगार हे भ्यालेले आहेत का? अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुमचा मेंढपाळ आहे. जे भ्यालेले आहे, जे विखुरलेले आहे, ज्यांच्या समोर विचित्र अशी उदाहरणं त्यांच्या प्रमुखाने ठेवलेली आहे, ज्यामुळे ते जीवनामध्ये गोंधळून गेलेले आहे, आपण कसं वागावं?
आपण ख्रिस्तीपण कसं दाखवावं, कशा प्रकारे ख्रिस्ती म्हणून जीवनामध्ये जगावं, हा गोंधळ जर प्रमुखांनी जर निर्माण केलेला असेल तर परमेश्वर यिर्मयाद्वारे आम्हाला सांगत आहे, तुम्ही सावध राहा. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्याद्वारे, त्याच्या वागण्याद्वारे सांगत आहे की मेंढपाळ नसलेली मेंढरं कशी ओळखावी. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना विनंती आहे, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा जाग करत आहे. आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर, आमच्या कामगारांबरोबर, आम्ही जर रिलिजियस असू, फादर सिस्टर्स असू, तर आमच्या कम्युनिटीमध्ये आम्ही खरोखर आमच्या अधिकाऱ्याकडं मेंढपाळ म्हणून पाहतो. परमेश्वराने अशा सर्व लोकांना कृपा द्यावी आणि परमेश्वराठाई त्यांना एकत्र करावं, त्यांच्या गरजा आहेत त्या जाणून घ्याव्या आणि त्या गरजांप्रमाणे होता होईल शक्य ते त्यांची पुरवणी करावी, त्या गरजांचा पाठपुरावा करावा, त्यांना गोंधळातून बाहेर काढावं, ते भ्यालेले असतील तर त्यांना धीर द्यावा. हे आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आजच्या शुभवर्तमानामधून सांगत आहे. आपण यासाठीच आपल्या सर्व धर्मगुरूंसाठी, धर्मभगिनींसाठी, कुटुंबामधील प्रत्येक कर्त्या लोकांसाठी, आपल्या पॅरिशमधील विशेषतः आणि जे जे अधिकारी आहेत ज्या ज्या कामाच्या ठिकाणी, अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना विशेष कृपा द्यावी. आपण आतापर्यंत जसं वागलो त्यावर आपण चिंतन करावं, परीक्षण करावं आणि आपल्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल व्हावा, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपण आपला विश्वास प्रगट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मातेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रतिसाद. हे प्रभो, उत्तम मेंढपाळा, आमच्या प्रार्थना ऐक. हे प्रभू, उत्तम मेंढपाळा, आमच्या प्रार्थना ऐक. आपले परमगुरू, महागुरू, धर्मगुरू व इतर विशेष करून ज्यांना कळपाचे नेतृत्व करण्यासाठी अभिषक्त केलं आहे, त्यांनी आपल्या सर्वस्वाने ख्रिस्त सभेत आध्यात्मिक विकासासाठी झटावे म्हणून प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभू, उत्तम मेंढपाळा, आमच्या प्रार्थना ऐक. आपले पालक व प्रापंचिक नेत्यांनी त्यांच्या छोट्या बालकांच्या व तरुणांच्या भल्यासाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभू, उत्तम मेंढपाळा, आमच्या प्रार्थना ऐक. तरुण वर्गाने आपल्या नेत्यांमध्ये व वरिष्ठांमध्ये खरे मेंढपाळ शोधण्याचा प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभू, उत्तम मेंढपाळा, आमच्या प्रार्थना ऐक. आता आपण थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
आपण आपल्या पॅरिसमधील पॅरिस काउन्सिलचे सदस्य जे आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. ते सर्व सदस्य त्यांच्या त्यांच्या गावांचं नेतृत्व करीत आहेत आपल्या पॅरिस मार्फत, म्हणून त्यांना परमेश्वराने विशेष कृपा द्यावी की हे नेतृत्व करीत असताना प्रभू परमेश्वरासारखं, प्रभू येशू ख्रिस्तासारखं, मेंढपाळासारखं त्यांचं नेतृत्व असावं. दादागिरीचं किंवा आरेरावीचं किंवा गर्विष्ठपणाचं नेतृत्व नसून आपण सर्वजण एका ख्रिस्त सभेचे सदस्य आहोत. या हेतूने आणि याच भावनेने नम्रतेने आम्ही ख्रिस्त सभेची सेवा करावी. ख्रिस्त सभा म्हणजेच ज्यांचं आम्ही नेतृत्व करतो, प्रतिनिधित्व करतो, ते आमच्या लोकांची सेवा करावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या मेंढपाळा आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचे राज्यकर्ते जे आहेत ते देखील आमचे मेंढपाळ आहेत, आमच्या देशाचे मेंढपाळ आहेत. त्यांनी फक्त अमुक एका गटाचा किंवा अमुक एका जातीच्या वर्गाचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार करावा. आणि देशाचा विचार करीत असताना गरिबांपासून अगोदर विचार करायला सुरुवात करावी. म्हणून परमेश्वराने त्यांना उत्तम मेंढपाळाची दृष्टी द्यावी, त्याचं अंतःकरण द्यावं, त्याची सुबुद्धी द्यावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, उत्तम मेंढपाळा आमच्या प्रार्थना ऐक. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही या विनंत्या तुझ्या समोर ठेवलेल्या आहेत. तुला ठाऊक आहे आमच्या कौटुंबिक आणि आमच्या पॅरिसच्या गरजा काय आहेत. तरीही हे प्रभू, आम्ही त्या तुझ्यासमोर मांडण्याचं धाडस केलेलं आहे. त्या सर्व विनंत्यांवर तुझा आशीर्वाद दे आणि आमच्या सर्व नेत्यांना, आमच्या सर्व प्रतिनिधींना प्रभूचं अंतःकरण दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तुझिया दारी मी अर्पण माझे घेऊन आलो. तुझिया दारी मी अर्पण माझे घेऊन आलो. स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. आलो तुझिया दारी मी अर्पण माझे घेऊन आलो. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानांद्वारे आम्हाला तुझ्याजवळ आकर्षण घे. तू आम्हाला दिलेल्या या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलाच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे.
प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वास्तव आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आमच्यामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवतो. येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह आणि अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तू धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस्को, आमचे महागुरू लूर्ड्स आणि इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. आपण आपल्या पॅरिसमध्ये जे जे कोणी मरण पावलेले आहेत, वेगवेगळ्या कारणांनी, विशेषतः करोनाने, अशा सर्व मृतांसाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराने त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करावी आणि आपल्या चिरकालीन राज्यामध्ये प्रवेश द्यावा.
त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. इथं जमलेल्या आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मारिया, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. सर्वजण श्रद्धेने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुमच्या बरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे हे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आम्ही सर्व धन्य आहोत. हे हे प्रभू, तू माझ्या अंतःकरणास यावे असा मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
ख्रिस्ताच्या आत्म्या मला मला पवित्र कर. त्याने केलेल्या अद्भुत कृत्यांचे प्रभू स्मरण ठेवतो. तो दयाळू आणि प्रेमळ आहे. तो आपल्या प्रजाजनांची नेहमी काळजी घेतो. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बाबा, या दिव्य रहस्यांद्वारे आणि शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.